नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आताच्या क्षणाची पीक विमा 2024 संबंधित एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना मिळणार 26 कोटी रुपयांचा पीक विमा. काय असणार आहे मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये अकोला जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की पीक विमा कधी मिळणार. त्यातच आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना आता पीक विमा हा पहिल्या टप्प्यासाठी 2 लाख शेतकऱ्यांसाठी 26 कोटी रुपयांचा पीक विमा हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच याचा लाभ मिळणार अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे. पण खरंच पीक विमा दिवाळीपूर्वी मिळणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरीप पीक विमा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा आणि सोयाबीन कापूस पिकासाठी हेक्टरी 25,000 रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी देखील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. तर जे शेतकरी अकोला जिल्ह्यातील असेल त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 26 कोटी रुपयांचा पीक विमा हा त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये 26 कोटी रुपयांचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. जर कोणी अकोला जिल्ह्यातील शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असेल आणि त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच ते पात्र तालुके कोणते असणार आहे ते पण आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर या ठिकाणी मित्रांनो, पहिला तालुका आहे अकोट, अकोला, तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर. या 7 तालुक्यातील शेतकरी यासाठी पात्र ठरले असून त्या 7 तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 26 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. असेच पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.